महिला आरक्षण कायद्यात सुधारणा करण्यासाठी आणलेलं विधेयक मतदानानंतर नामंजूर झालं। सत्ताधारी एनडीएला 2/3 बहुमत मिळालंच नाही। विधेयकाच्या बाजूने फक्त 298 मतं पडली तर विरोधात 230 मतं। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नामंजुरी जाहीर केली आणि संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी उर्वरित दोन्ही संबंधित विधेयक पुढे न नेण्याचा निर्णय जाहीर केला। नेमकं काय घडलं आपण या व्हिडिओमधून पाहूया। नमस्कार, मी अनिस आणि तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता। हे विधेयक काय होतं तर 2023 मध्ये मंजूर झालेल्या नारी शक्ती वंदन अधिनियमानुसार संसद आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांसाठी 33% आरक्षणाची तरतूद होती, पण ते लागू करण्यासाठी जनगणना आणि डिलिमिटेशन प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे असं ठरलं होतं। आता सरकारने 131वी घटना दुरुस्ती विधेयकाद्वारे लोकसभेच्या सध्याच्या 543 जागा वाढवून सुमारे 850 करण्याचा आणि त्यात 1/3 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्याचा मोठा प्रस्ताव ठेवला होता। विरोधकांचा मुख्य आक्षेप होता, आरक्षण सध्याच्या 543 जागांवरच द्या, नवीन जनगणना आणि परिसीमनानंतर वाढलेल्या जागांवर नव्हे। त्यांच्या मते सरकार डिलिमिटेशनच्या नावाखाली उत्तर भारताला फायदा देऊन दक्षिण भारत आणि ओबीसी, दलित, आदिवासींच्या हक्कांवर गदा आणण्याचा खेळ खेळत आहे। संसदेच्या 3 दिवसांच्या विशेष अधिवेशनात या विधेयकावर जोरदार चर्चा झाली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं, परिसीमनात कोणत्याही राज्यावर अन्याय होणार नाही। दक्षिण भारतातील खासदारांची संख्या 129 वरून 195 पर्यंत वाढेल। महिला आरक्षण हा त्यांचा हक्क आहे। देशातील निम्म्या लोकसंख्येला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घ्या। गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांना जोरदार टोला लगावला। इंडिया अलायन्सचे जर तर किंतु परंतु करत महिला आरक्षणाला विरोध केलाय। हा विरोध अंमलबजावणीचा नव्हे तर आरक्षणाचाच आहे। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तीव्र हल्ला चढवला। ते म्हणाले, हे महिला आरक्षण विधेयक नाही, हे देशाच्या निवडणुकीचा नकाशा बदलण्याचा प्रयत्न आहे। हे अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसींच्या हक्कावर गदा आणण्यासाठी आहे। सरकार घाबरलंय। आसाम आणि जम्मू काश्मीरमध्ये जे केलं तेच संपूर्ण देशात करायचं आहे। राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात एक वैयक्तिक किस्सा सांगितला। लहानपणी आजीने अंधारात सोडल्याची आणि भीती मनात असते हे शिकवणारी गोष्ट। ही सरकारही अंधाराला सामोरे जाण्याऐवजी पळत आहे असं ते म्हणाले। प्रियंका गांधी यांनी अमित शहांवर टीका करताना म्हटलं, वरवर पाहता विधेयक ठीक दिसतं, पण खोलवर पाहिलं तर राजकीय कुटिलता दिसते। चाणक्य आज जिवंत असते तर तुमच्या या राजकारणानं त्यांना धक्का बसला असता। काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी म्हटलंय, डिलिमिटेशन हे डिमॉनिटायझेशन सारखंच बिनचर्चेचं आणि घाईघाईने करायचं आहे का? समाजवादी पक्षाच्या डिंपल यादव यांनीही हाच मुद्दा उपस्थित केला। दक्षिण भारतातून तामिळनाडूचे मुख्यमंत्री के स्टॅलिन यांनी तीव्र विरोध केला। बीआरएस पक्षानेही केंद्र सरकार विरोधात संघर्षाची घोषणा केली। त्यांचा दावा होता की लोकसंख्येनुसार उत्तर भारतातील जागा वाढतील आणि दक्षिण भारताचा प्रभाव कमी होईल। आता महाराष्ट्रातील नेत्यांच्या भूमिका पहा, कारण या मुद्द्यावर राज्यातही राजकीय भूकंप झाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेच प्रतिक्रिया दिली। ते म्हणाले, महिला सशक्तीकरण ही आमची बांधिलकी आहे। हे विधेयक नामंजूर होणं लाजिरवाणी बाब आहे। उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हल्लाबोल केला। आज लोकसभेत नारी शक्ती वंदन अधिनियम नामंजूर होणं दुर्दैवी आहे। काँग्रेस आणि इंडिया आघाडीने गरीब, मागास, दलित, आदिवासी माता भगिनींना संसदेत येऊ न देण्यासाठी महिला विरोधी भूमिका घेतली। शिवसेना याचा तीव्र निषेध करते। आता येणाऱ्या काळात देशातील आमच्या लाडक्या बहिणींचं रुद्र रूप विरोधकांना दिसेल। दुसरीकडे शिवसेना उभाटा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली। संजय राऊत यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली। उद्धव ठाकरे म्हणाले, 2023 साली मंजूर झालेल्या विधेयकानुसार 33% महिला आरक्षण तात्काळ लागू करा। मतदारसंघ पुनर्रचना या विषयाला तूर्त ब्रेक लागला पाहिजे। हा एक पक्षाचा राजकीय भविष्याचा विषय नाही तर देशाच्या भविष्याचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा मुद्दा आहे। त्यावर अधिक चर्चा आणि संशोधन आवश्यक आहे। राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टमध्ये केंद्र सरकारवर प्रश्न उपस्थित केलाय। सरकार डिलिमिटेशन आणि विधेयकाद्वारे सत्तेचा अमरपट्टा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे। 2023 चा कायदा लागू झाल्याची अधिसूचना काढण्याची घाई कशासाठी, जेव्हा चर्चा अजून सुरूच होती। महाराष्ट्रातील इतर खासदारांनीही आपली भूमिका मांडली आहे।
शिवसेना उबाटाचे अरविंद सावंत, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अमोल कोल्हे आणि काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी विरोधी पक्षाच्या बाजूने मत मांडलं. महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील राजकीय युद्ध आता या मुद्द्यावर आणखी तीव्र झालंय. विधेयक नामंजूर झाल्यानंतर राहुल गांधी यांनी सांगितलं, आम्ही संविधानावर झालेल्या या हल्ल्याला हार दिली आहे. हे महिला आरक्षण नाही, हे राजकीय संरचना बदलण्याचा प्रयत्न आहे. प्रियंका गांधी म्हणाल्या, हा देशाच्या एकता अखंडतेचा विजय आहे. उत्तर दक्षिण वाद लावण्याचा प्रयत्न फोल ठरला. सरकारची बाजू स्पष्ट होती. पंतप्रधान मोदी म्हणाले, जो याला विरोध करेल त्याला पुढे याची किंमत मोजावी लागेल. महिलांवर विश्वास ठेवा. पण 2/3 बहुमत न मिळाल्याने 2023चा मूलभूत महिला आरक्षण कायदा पुन्हा डिलिमिटेशन आणि जनगणनेच्या प्रतीक्षेत राहिला. लोकसभेच्या जागा 543 वरून 850 करण्याचा प्रस्तावही रद्द झाला. ही घटना फक्त एक विधेयकाची नामंजुरी नव्हती, ही देशाच्या राजकारणातली खोल दरी दाखवणारी होती. एक बाजू म्हणते हे महिला सशक्तीकरणासाठी ऐतिहासिक पाऊल होतं, दुसरी बाजू म्हणते हे फक्त सत्तेच्या राजकारणासाठी डिझाईन केलं होतं. महाराष्ट्रात फडणवीस शिंदे यांचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा, उद्धव ठाकरेंची तात्काळ आरक्षण पण डिलिटिमेशन नाही अशी भूमिका आणि राज ठाकरेंचा सत्तेचा अमरपट्टाचा आरोप, यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापलंय. देशातील 50% लोकसंख्या असलेल्या महिलांना 33% आरक्षण मिळवण्याची प्रतीक्षा अजून लांबणीवर पडली. पण या नाट्याने एक गोष्ट स्पष्ट केली, महिला आरक्षण जरी सर्वपक्षीय सहमतीचा विषय वाटत असला तरी त्याची अंमलबजावणी कशी करायची यावरून भारताची राजकारण अजून किती गुंतागुंतीचे आणि खोल आहेत. पुढील काही महिने किंवा वर्ष या मुद्द्यावरून जोरदार चर्चा, आंदोलनं आणि निवडणुकीतील ध्रुवीकरण पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्र तर या युद्धाचे केंद्रबिंदू ठरेल, कारण इथले नेते आता रस्त्यावर उतरायला तयार आहेत. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाहत रहा ऑनलाईन नेता.